हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीएमच्या न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत डिस्कस करायचा आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे जी आहेत हेनरी फ्योल यांची ती 14 तत्वे पाहिलो. याच्यानंतर आपण अशीच काही तत्वे पाहणार आहोत जी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे आहेत. ते डिस्कस करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. ती महत्त्वाची सूचना कोणती असेल? बिग बुल बॅच सीझन 3 लॉन्च झालेला आहे. या वर्षी या कोर्स मध्ये एकूण 5 सब्जेक्टची तयारी तुमच्याकडून करून घेण्यात येत आहे. सो लवकरात लवकर कोर्स परचेस करायचे. काही डाऊट असेल या कोर्स बद्दल किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल सुद्धा करू शकता. चलो स्टार्ट करू आपण. आता जसं हेनरी फ्योल यांची तत्वे आहेत तसेच विन्स्लो टेलर यांची सुद्धा तत्वे आहेत. ती काय सांगतात, दोन्हीमध्ये काय फरक आहे, ठीक आहे का? त्यांना आधुनिक म्हटलेलं आहे का, यांना शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे म्हटले, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. चेक करा. आता आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघू. जशी हेनरी फ्योल यांची इन्फॉर्मेशन बघितली होती, त्यांचा जन्म मृत्यू, ते कुठे काम करत होते, काय करत होते, तसेच आपण FW टेलर यांची सुद्धा इन्फॉर्मेशन बघू. बघा आता मी परत एकदा सांगते, ज्या काही गोष्टी मी हायलाइट केलेल्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्याला आपण बुलेट पॉइंट्स म्हणतो. ते पॉइंट्स लक्षात ठेवून तुम्ही त्या पॉइंट्स नुसार वाक्य तयार करू शकता. ठीक आहे. बघा पहिलं काय सांगितले, जन्म. हे आहेत FW टेलर. यांचा जन्म कधी झाला तर जन्म 1856 ला झाला. जन्म कधी? 1856. मृत्यू कधी? 1915. जन्म 1856, मृत्यू 1915. 1856 1915, 1856 1915. लक्षात राहील? यस, लक्षात राहील. मग यांनी काय केलं? जसं हेनरी फ्योल, हे मी फक्त तुम्हाला कंपॅरिझन करून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हेनरी फ्योल हे एका कंपनीमध्ये खाण अभियंता म्हणजेच मायनिंग इंजिनियर म्हणून काम करत होते. तसे FW टेलर पण कुठे ना कुठे काम करत होते. तर ते कुठल्या कंपनीमध्ये आणि काय काम करत होते तर बघा, ते मिडवेल स्टील या कंपनीमध्ये. कोणत्या कंपनीमध्ये? याला सुद्धा हायलाइट केले, लक्षात ठेवा. मिडवेल स्टील या कंपनीमध्ये पहिल्यांदा ते यंत्रकार म्हणून कारकिर्दीस होते. काय म्हणून होते? पहिल्यांदा यंत्रकार म्हणजेच टेक्निशियन म्हणून कामाला होते. कोणत्या कंपनीमध्ये? मिडवेल स्टील कंपनी. या कंपनीमध्ये काय? यंत्रकार म्हणून कामाला होते. आता हळूहळू ते त्यांच्या स्वतःच्या अभ्यासातून किंवा त्यांचे जे काही मेहनत आहे त्यातून त्यांनी पुढे अभियंता, काय? अभियंता हे पद सुद्धा मिळवले आहे. आता अभियंता म्हणजे आपल्या भाषेत काय तुम्हाला समजते तर तसं काय असतं ते? इंजिनियर. अभियंता म्हणजेच काय? इंजिनियर. आधी ते यंत्रकार होते, त्याच्यानंतर स्वतःच्या मेहनतीतून अभ्यासातून ते काय झाले? ते झाले इंजिनियर. आपण याला अभियंता मराठीत असं म्हणत असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. आता इंजिनियर म्हटल्यानंतर जसं यंत्रकार होते म्हणजेच काय? लेवल वाढते. लेवल सबके आएंगे म्हटल्यासारखं, लेवल सबके निकलेंगे म्हटल्यासारखं लेवल वाढलं. अभियंता म्हणजे जास्त काम करावं लागतं, ज्या प्रमाणात यंत्रकार म्हणून काम करत होते. ठीक आहे. जास्त काम म्हटल्यानंतर जसं हेनरी फ्योल यांनी व्यवसायामध्ये काम करत करत त्यांना असं वाटलं की बाबा आता आपलं बिझनेस आहे, आपण व्यवसायामध्ये काम करतो, मग व्यवसायाचा विकास म्हणजे आपला विकास हा विचार आला. मग त्यांनी काय केलं? संशोधन केले, प्रयोग केले, निरीक्षण केलं, निष्कर्ष मिळाला. त्या निष्कर्षाचं रूपांतर तत्वांमध्ये झालं. इथं सुद्धा सेम आहे. काय केलंय? यांनी सुद्धा, फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी सुद्धा प्रयोग निरीक्षण केले, व्यवसायामध्ये सराव केले, विविध प्रयोग केले. ते प्रयोग केल्यानंतर निरीक्षण केले, देखरेख केले, पाहणी केले की बाबा जे मी प्रयोग केलं, सराव केलं, त्याचा परिणाम काय होतंय शेवटी? काय म्हटलं? त्याचा शेवटी परिणाम काय होतोय? आणखीन एकदा तेच प्रयोग करू.
बार बार सतत हे प्रयोग केल्यानंतर परिणाम जे शेवटी एकच, निष्कर्ष जर सेम मिळत असेल तर त्या निष्कर्षाचंच रूपांतर तत्वांमध्ये केलं जातं. निष्कर्षाच्या स्वरूपात तत्वे तयार केली जातात. शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे FW टेलर यांनी तयार केलेली आहेत. म्हणजे बेसिक समजून घ्या, तत्वे तयार झाली. कशी तयार झाली? प्रयोगाने सराव केले आणि त्याच्यानंतर तत्वे तयार झाली. बट त्यांनी जी तत्वे तयार केली, जसं हेनरी फ्युएल यांनी काही तत्वे तयार केली होती, विकसित केली होती, त्यांना आपण आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे म्हणत होतो. माहिती आपल्याला. त्याच पद्धतीने FW टेलर यांनी सुद्धा जी तत्वे विकसित केली त्यांना म्हणतात शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे. काय म्हणतात? शास्त्रीय व्यवस्थापनेची तत्वे असं म्हणतात. मग आता सांगा, खूप बेसिक क्वेश्चन आहे आणि आपण तेच डिस्कस करू. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय? शास्त्रीय म्हणजे काय हे आधी डिस्कस करू. बघा, आता या ठिकाणी छोटस फॉर्म्युला आहे. ते फॉर्म्युला तुम्ही जरी लक्षात ठेवला तर तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली काय. तर त्यांनी काय केलं? शास्त्रीय कस काय नाव दिलं? जसं आधुनिक होतं तसं शास्त्रीय युनिकनेस आणायचं होतं काहीतरी आपल्या भाषेमध्ये. तत्व जर बघितलं, दोन्हीचा मीनिंग सेम होतं, अर्थ दोन्हीचं तेच निघतात. बरं ठीक आहे, फक्त इकडे शब्दांची उलटापाल करायचं एवढंच आहे त्याच्यामध्ये. बघा, आता या ठिकाणी काय सांगितलं? व्यवस्थापन, मॅनेजमेंट प्लस वैज्ञानिक दृष्टिकोन. काय म्हटलेलं आहे? व्यवस्थापन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांना एकत्रित आणल्यानंतर तयार होतं शास्त्रीय व्यवस्थापन. काय तयार होतं? व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिकली सगळ्या गोष्टी करणं, यांच्या दोघांचं संमिश्रण म्हणजे काय? शास्त्रीय व्यवस्थापन. शास्त्रीय व्यवस्थापन समजलं? अतिशय सोपं आहे, काहीच नाही. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ आधी समजून घ्या. शास्त्रीय म्हणजे चुका न होऊ देणे, एकदम उत्कृष्ट पद्धतीने काम पार पाडणे. ठीक आहे. हेनरी फ्युएल यांनी सुद्धा सांगितलं चुका आणि शिका या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही, पण काहीतरी चुका होत होत्या. बट फ्रेडरिक टेलर यांचं काय म्हणणं आहे? जर तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने, ठीक आहे, विज्ञानाचा वापर करून जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या चुका अजिबात होणार नाहीत. ठीक आहे. आता त्या व्यवसायामध्ये वापरून बघितल्यानंतर त्यांना समजतं. बट आपल्याला शिकायचं काय आहे? शास्त्रीय व्यवस्थापन. शास्त्रीय वर्डचा मीनिंग तुम्हाला समजला. चुका होत नाही, एकदम चांगल्या पद्धतीने काम पार पाडल्या जातात, चुका अजिबात होत नाही. परत परत सांगते, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, शास्त्रीय व्यवस्थापन समजलं. आता शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे हे कसं काय नाव देण्यात आलं? हे सुद्धा अतिशय सोपं आहे. मी काय केलं माहिती का तुम्हाला समजून सांगण्यासाठी? डायरेक्टली या ठिकाणी व्यवस्थापनाची तत्वे, एक मिनिट, या ठिकाणी मिसिंग आहे. व्यवस्थापनाची तत्वे प्लस वैज्ञानिक दृष्टिकोन इक्वल्स टू शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे. बेसिक आहे, लक्षात घ्या. तुम्ही जे बुक बघणार आहात तिथे सुद्धा त्यांच्या कंट्रीब्युशन बद्दल किंवा त्यांची माहिती, फ्रेडरिक टेलरची माहिती बुकमध्ये मी तुम्हाला ते शेवटी शो करते. बट एक्झॅक्टली तेवढ्या सगळ्यांमधून तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे मात्र बघा. ठीक आहे, काय केलेलं आहे? जी आपले प्रिन्सिपल्स आहेत, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत, अधिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या संमिश्रणामधून शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे विकसित केली गेली, म्हणून त्याला शास्त्रीय हे नाव देण्यात आलेलं आहे. रिझन फक्त एकच आहे, काय? वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन हे एवढंच रिझन आहे. ठीक आहे, याचाच उपयोग करून शास्त्रीय हे नाव देण्यात आलेलं आहे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, अतिशय सोप्या आहेत. मग त्याच्यानंतर काय झालं? त्यांनी शास्त्रीय, वैज्ञानिक, सायन्स या सगळ्या गोष्टी ज्या मध्ये आणल्या तत्वांमध्ये, तत्वे तयार करण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी, ठीक आहे, शास्त्रीय हे नाव आणलं. त्यावरून त्यांना त्यांच्या या योगदानामुळे वैज्ञानिक पद्धतीची जी काही तत्वे तयार केली, वैज्ञानिक पद्धतीच्या दृष्टिकोनातून जी तत्वे तयार करण्यात आली, त्या तत्वांच्या तयार केलेल्या योगदानामुळे त्यांना काय म्हटलं जातं? शास्त्रीय व्यवस्थापनाचे
जनक म्हणून ओळखलं जातं. काय? शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखलं जातं. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एवढा पॅराग्राफ आहे. एवढ्यामधून मी जे सांगितलं त्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. परत एकदा इथे काय काय सांगितलं आपण डिस्कस करू. बघा, टेलर यांचा जन्म 1856, मृत्यू 1915. हा एक अमेरिकन व्यक्ती, USA मधले व्यक्ती होते, ज्याने मिडवेल स्टील या कंपनीमध्ये फिलोडेल्फिया मध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली. पहिल्यांदा सुरुवात यंत्रकार म्हणून केली. त्याच्यानंतर स्वतःच्या परिश्रम व विकासातून मुख्य अभियंता म्हणजेच इंजिनियर पद भूषविले. त्याने वैज्ञानिक आकडेवारीवर किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावरून निरीक्षणे, प्रयोग तयार केले, प्रयोग सादर केले. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे म्हटलं जातं. शास्त्रीय व्यवस्थापन किंवा वैज्ञानिक व्यवस्थापन असं म्हटलं जातं. फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन हा पार्ट महत्वाचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. व्यवस्थापन व व्यवस्थापना संदर्भातील एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना काय म्हटलं जातं? शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते. डन. पुढे काय सांगितलं? मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच या ठिकाणी दिलेल्या आहेत. टेलर यांच्या व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगांवर आधारित आहे. वैज्ञानिक म्हणजेच काय? शास्त्रीय. जसं विज्ञानामध्ये बघतो आपण एक नियम दिलेला असतं, रूल असतात, त्या रूलचा वापर केला तर चुका होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तेच सांगितलंय. वैज्ञानिक म्हणजेच काय? शास्त्रीय पद्धतीने जर तुम्ही काम केला तर तुमच्या चुका होत नाहीत. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे, काय काय? निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनांचा अवलंब करणे यांचा समावेश होतो. फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन एवढाच महत्वाचा आहे. टेलर यांच्या मते समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे. काय म्हटलेले? समस्या सोडवताना मूलभूत नियम म्हणजेच काय? तर रूल ऑफ थंब आपण येणाऱ्या एका पॉइंट मध्ये किंवा टॉपिक मध्ये आपण डिस्कस करू. तात्पुरतं समजून घ्या की त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला. बुक मध्ये काय सांगितलेलं आहे? जे FW टेलर आहेत त्यांना सुद्धा तत्वे तयार करायची होती, बट जरा असं हटके तयार करायची होती. म्हणून त्यांनी काय सांगितलं? तुम्ही कोणतंही काम करा, त्या कामामध्ये विज्ञान आणा. एंट्री कशाची करा? विज्ञानची एंट्री करा. एंट्री करा म्हणजे आपल्या जर्नल मध्ये एंट्री करायची नाही, बट सांगायले काय आणायचंय? वैज्ञानिक दृष्टिकोन त्या कामामध्ये आणा, एवढंच सांगितलेलं आहे. आता त्यांची एक डेफिनेशन सुद्धा आहे. ही डेफिनेशन तुम्हाला कधी कामी येईल, का पाठ करायचे ते आधी सांगते. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत किंवा FW टेलर यांची तत्वे स्पष्ट करा म्हटलं की व्याख्या लिहावी लागते. ही व्याख्या तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. काय आहे व्याख्या? बघा, फ्रेडरिक टेलर यांची वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या आहे. काय सांगितलेली आहे? वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये काय? वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहिती असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे याचा अंतर्भाव होतो. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काय? यात शास्त्रीय वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये किंवा शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये काय सांगितलेलं आहे? काय इन्व्हॉल्व केलेलं आहे? चुका करायच्या नाहीत. मग चुका करायच्या नसतील तर आधीच सगळ्या गोष्टीचं नियोजन लावावं लागेल. मग नियोजन लावायचं असेल तर काय काय करावं लागेल? व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्यांना नक्की काय काम करायचं आहे, त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थापक त्यांना काय काम सांगणं गरजेचं आहे, या गोष्टींचं नियोजन करावं लागतं. त्याच्यानंतर त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील, फक्त नियोजनाचा खेळ आहे. तुम्ही एखादा काम करताय, ठीक आहे, तर त्या कामाचं आधी नियोजन लावा. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये या व्याख्यावरून असं समजतं. नियोजन लावा. ते काम करायला किती वेळ लागतंय, किती वेळामध्ये काम पूर्ण होते, ते काम करण्यासाठी किती कर्मचारी लागतात, खर्च किती लागतो, रॉ मटेरियल्स किती लागतात, मशीन्स किती यूज करावे लागतात, या सगळ्या गोष्टीचं ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्यांचं नियोजन अगोदर करून ठेवा. जर तुम्ही असं केलात
तर तुम्हाला तुमचा वेळ पण वाचेल, खर्च पण कमी होईल आणि प्रॉफिट सुद्धा तुम्हाला जास्त होईल. व्याख्या ही सांगते. समजलं? क्लिअर आहे? आता पुढे तुम्हाला यामध्ये जर काही डाऊट असेल तर डाऊट मला विचारू शकता. या व्हिडिओमध्ये मी फक्त फेडरिक टेलर बद्दलच बोलले. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे डिस्कस करू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय टेक अँड स्टे कनेक्टेड.